तुझं अकाउंट बंद कर नाहीतर तुला जिवे मारू. आता तुझा नंबरच मिळालाय, पुढे तुझा घराचा पत्ता देखील मिळेल, अशी थेट धमकी अभिजित दिपके यांना देण्यात आली आहे. नेमकी प्रकरण काय आहे आणि ही धमकी कोणी दिली आहे, सविस्तर आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल. मंडळी, अभिजित दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टी नावाचं सोशल मीडिया अकाउंट सुरू केलं. बघता बघता इंस्टाग्रामवरती जवळपास 20 मिलियन पेक्षा अधिकही तरुण या अकाउंटशी जोडल्या गेल्या आणि त्यांनी हे अकाउंट फॉलो केला. एकीकडे आपण जर बघितलं तर अनेक राष्ट्रीय पक्षांचे जे काही सोशल मीडिया अकाउंट आहे यावरती 8 मिलियन, 9 मिलियन, 10 मिलियन, 13 मिलियन पर्यंत, म्हणजे काँग्रेस सर्वात जुना पक्ष असूनही त्याच्या आतापर्यंत फक्त 13 मिलियन इतकेच फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती आहे. मात्र फक्त 5 ते 6 दिवसापूर्वी सुरू झालेल्या या कॉकरोच जनता पार्टीच्या अकाउंटला तब्बल 20 मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स जोडल्या गेलेत. खरं तर फक्त फॉलोअर्स जोडले गेले म्हणजे झालं का? असं नाही. यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत. अनेक जण म्हणतात की अभिजित दिपके नेमकी फंडिंग कोणाचं आहे, नेमकी तो काम कसा करतोय, त्याच्या पाठीमागे नेमकी कोण आहे, बरं जेनजी एकत्र आली तर नेमकी काय होणार आहे, बरं ही जेनजी या अकाउंटला फॉलो का करते, अभिजित दिपकेचा चेहरा बघून की त्यांनी आम आदमी पार्टीत काम केलं हे बघून नेमकी काय प्रकरण आहे, सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, तेही मुद्देसूद. एकीकडे आपण जर बघितलं तर अभिजित दिपके यांनी अकाउंट सुरू करून फक्त 5 दिवस झाले. या 5 दिवसामध्ये तब्बल 20.5 मिलियन इतके फॉलोअर्स त्याच्या आतापर्यंत वाढलेले आहेत. दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर अनेक वेगवेगळ्या अकाउंटवरती या अभिजित दिपकेला आणि कॉकरोच जनता पार्टीच्या या अकाउंटला ट्रोल देखील करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यावरती अनेक जण मीमचे व्हिडिओ बनवत आहे, कोणी मीम बनवत आहे तर कोणी विश्लेषणाचे व्हिडिओ बनवून देखील ट्रोल करण्याचं काम करतायत. की हे 4-5 जण जे आहेत ते बाहेर देशात बसून देशातील तरुणांचे माथे भडकवण्याचं काम करतायत, उठावर बसून शाळा हाकण्याचं काम करतात असं देखील अनेक जण बोलतायत. मात्र आपण जर बघितलं तर ही फक्त फॉलोअरची संख्या नाहीये, ही फक्त जी सोशल मीडियावरती एकत्र येत नाहीये, तर हा त्यांच्या मनातील रोष आहे, हे त्यांच्या माथी मारलेलं बेरोजगारीचं कारण आहे, त्यांच्या मनातील हा प्रचंड असा असंतोष आहे, जो या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर यामधून सत्ताधाऱ्यांनी नेमकी धडा घ्यायला हवा की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र नाराजी जी आहे ती या सरकारविषयी जनतेच्या मनात किंवा येणाऱ्या भविष्यातील या पिढीच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे आपण कुठेतरी नेमकी ज्या गोष्टी चुकतायत त्या सुधारवण्याचा प्रयत्न करण्यात आला पाहिजे. मात्र हा प्रयत्न होत नसून थेट या ठिकाणी या लोकांना टार्गेटवरती घेऊन त्यांच्यावरतीच हे कोणत्या पार्टीशी जोडलेले आहेत किंवा यांची विचारसरणी नेमकी कोणती आहे, हे कसे हिंदू विरोधी आहे, हे कसे भाजप विरोधी आहे, हेच ठरवण्यामध्ये मात्र वेळ वाया घातला जातोय. खरं तर आपण जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या पक्षातील इतर नेत्यांनी मात्र कौतुक केलंय की कुठेतरी या ठिकाणी जनजीचा जो आहे तो तीव्र संताप दिसून येतोय, ते व्यक्त व्हायला लागलेले आहेत आणि तेच त्यांच्या मनातील जो असंतोष आहे तो एकत्रित या ठिकाणी 20.5 मिलियन इतका आकडा दर्शवताना बघायला मिळतोय. हे फक्त एक सोशल मीडिया अकाउंट नसून कुठेतरी त्यांच्या मनामधील जे खतखत आहे, जी खतखत आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला मिळत आहे. एकीकडे आपण जर बघितलं असेल तर हा सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्हिडिओ त्यांच्यावरती जे बनवण्यात येत आहे, हा एक नरेटिव्हचा प्रकार जरी असला तरी देखील ही सत्यता नाकारता येणार नाही की खरं अर्थानं तरुणांच्या मनामध्ये या व्यवस्थेविषयी असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्याचाच हा हळूहळू उद्रेक होतोय. खरं तर नेपाळ किंवा बांगलादेश यासारखी परिस्थिती भारतात होणार नाही, कारण या ठिकाणचे तरुण जे आहेत तितके प्रगल्भ आहेत. त्यांना माहिती आहे की राज्यघटना आहे, कायदा आहे आणि कायद्याच्याच मार्गाने जाऊन आपल्यासारख्या बेरोजगार तरुणांचे प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे तशी परिस्थिती या ठिकाणी देशात निर्माण होणार नाही. मात्र जी व्यवस्था आहे, जी सिस्टम आहे, या सिस्टमनं यावरती विचार करणं अतिशय गरजेचं आहे. आता आपण जर बघितलं असेल तर अभिजित दिपके जरी भारतात राहत नसला, अमेरिकेत राहत असला तरी देखील त्याला या ठिकाणी धमकीचे फोन दिले जात आहेत, त्याला तसे मेसेज देत आहेत. आता तुम्ही हे स्क्रीनशॉट बघत असाल, या स्क्रीनशॉटमध्ये त्याला धमकी देण्यात आली आहे की आत्ताच्या आत्ता ते अकाउंट एकतर बंद कर किंवा भाजपमध्ये प्रवेश कर. आता तुझा नंबर मिळालाय, तुझ्या घराचा ऍड्रेस मिळाला, वेळ लागणार नाही, तू जरी इंडियात नसला तरी देखील तुला अमेरिकेतही मारण्यात येईल, अशी थेट त्याला धमकी दिली आहे. तसे चॅटचे स्क्रीनशॉट त्यांनी व्हायरल देखील केलेत, ते देखील तुम्ही बघू शकता. इतक्याच काय तर त्यांना नंबर हाईड न करता तो नंबर देखील तुम्हाला वरती दिसत असेल. दुसऱ्या एका नंबरवरून आणखी मेसेजेस आलेले आहेत, त्या मेसेजमध्ये देखील अशाच स्वरूपाचं बोलणं त्यामध्ये दिसून येत आहे. एकंदरीत आपण जर बघितलं असेल तर थेट त्या ठिकाणी एका पक्षाचं नाव घेण्यात आलेलं आहे.
त्यामुळं धमकी देणारा व्यक्ती त्याच पक्षाचा आहे का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे, किंवा त्या पक्षाशी जोडणं देखील त्या व्यक्तीला चुकीचं ठरू शकतं. मात्र या ठिकाणी ही एक ऑफर देण्यात आलेली आहे की हा एक ट्रॅप रचवला जातोय, हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र तरुणाईचा जो रोष आहे हा या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर या ठिकाणी जी काही एकंदरीतच ही सिस्टम आहे किंवा जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेनं यावरती विचार करणं आणि तरुणांचे प्रश्न जे आहेत ते प्रामुख्यानं सोडवणं अत्यंत गरजेचं झालंय. आणि त्याचमुळे कुठेतरी हा आकडा दिवसेंदिवस वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे. बाकी उर्वरित काम जे आहे ते नरेटिव्ह सेट करणारी जी टीम आहे तिथं करताना आपल्याला बघायलाच मिळते. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं कोणतं बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे, यांना फॉलो करणारे लोक नेमकी कोण आहे, हे सगळं विश्लेषण करायला ते मागं पुढं बघत नाही. आणि जेव्हा जेनजी करून यांना कॉमेंटमध्ये उत्तर देण्यात येतं, तेव्हा हे त्याच लोकांना मूर्खात काढण्याचा प्रकारही करताना आपल्याला बघायला मिळतात, की मला पैसे भेटत नाही, तुम्हाला भेटत असेल तर सांगा. मग तुम्ही खाली कॉमेंट करताय तर तुम्ही पैसे घेऊन कॉमेंट करताय का? अशी उलट-सुलट उत्तरं देताना आपल्याला ते बघायला मिळतात. मात्र आपण देखील तरुण आहोत आणि आपल्याच तरुणाईतील काही लोकांचा हा रोष आपल्याला बघायला मिळतोय. नीट सारखी जी परीक्षा असेल, अनेक त्यामधून भविष्यातील डॉक्टर घडवले जातात. जी काही आपली आरोग्य सुविधा आहे ती उत्कृष्ट पद्धतीची व्हावीत, आणखीन दर्जेदार व्हावीत, यासाठी तरुणाईतील जे काही चांगले मुलं आहेत, अभ्यासू आहेत, यांना संधी मिळावी आणि त्यांनी उच्च पदावरती जावं, यासाठी जी नीट परीक्षा घेण्यात येत होती त्यामध्येही भ्रष्टाचार झाला. बरं, हा भ्रष्टाचार झाला, ही पेपर फुटी प्रकरण जे झालं, पेपर जो काही लिंक झाला, हा लीक झालेला पेपर फक्त या ठिकाणी महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही, तर ऑल इंडियामध्ये हा पेपर फुटीचं प्रकरण घडलं आणि यामध्ये केंद्रातील देखील यंत्रणा ची मिलीभगत असल्याचं बोललं जात आहे. तसे देखील वेगवेगळे आरोप होताना आपल्याला बघायला मिळतात, तसे पुरावे सादर केले जातात. एकंदरीतच आपण जर बघितलं तर ही जी काही भ्रष्टाचाराने बरबटलेली ही जी काही पूर्ण व्यवस्था आहे, या व्यवस्थेविरुद्धचा जो पूर्ण रोष जो आहे तो तरुणांचा आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळेच कुठेतरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण एकत्र येताना बघायला मिळतात. आणि त्यातूनच धास्तावल्यानंतर मात्र सरकारमधील विशिष्ट यंत्रणेनं कॉकरोच जनता पार्टीचं जे काही ट्विटरवरील अकाउंट होतं ते या ठिकाणी इंडियामध्ये बॅन करण्यात आलं. इंडियात जरी बॅन झालं असलं तरी बाहेर देशामध्ये ते दिसतंय आणि यामधून ही एक मोठी चूक होती, जी करायला नको होती. ती केल्यानंतर मात्र या गोष्टींचे पुरावे भेटायला सुरुवात होते की ही व्यवस्था कुठेतरी चुकतेय आणि त्याचमुळे कुठेतरी ही तरुणाई एकत्र येते. खऱ्या अर्थानं या ठिकाणी सत्ताधाऱ्या पक्षातील अनेक नेत्यांनी या गोष्टीचं स्वागत करायला पाहिजे होतं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण हे प्रगल्भ आहेत, वैचारिक आहे आणि एक वैचारिक चळवळ ज्यांनी डिजिटल स्वरूपामध्ये सुरू केली आहे. सोशल मीडिया फक्त रील्स बघण्यासाठी आणि कोणाला तरी ट्रोल करण्यासाठी किंवा कोणाला तरी रोस्ट करण्यासाठीच वापरले जात नाही, तर सोशल मीडिया ही चळवळ देखील होऊ शकते. याचं जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. तुम्हाला नेमकी या सगळ्या गोष्टींविषयी काय वाटतंय? कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. वेळ झाली थांबण्याची, थांबवाय तिथं. धन्यवाद.